स्टुडिओमध्ये स्वागत करूया पृथ्वीक प्रतापचं. पृथ्वीक, तुझं युववाणीच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वरी. कसं वाटतंय स्टुडिओमध्ये येऊन? टिपिकल उत्तर देऊ का? मला फारच भारावून गेल्यासारखं होतंय आणि फार गोड वाटतंय, छान वाटतं. हे टिपिकल झालं, पण टू बी व्हेरी ऑनेस्ट मला खरंच मजा येते. म्हणजे तुला बरोबर टूर सापडलाय या इंटरव्ह्यूचा असं म्हणायला हरकत नाही. तर गेटिंग बॅक टू आपला मेन मुद्दा की आपण तुझ्याबद्दल बोलणार आहोत. सो सुरुवात कशी झाली? मी मगाशी म्हटलं तसं तू अभिनेता आहे, तर अभिनयाची सुरुवात कधी झाली? तसं बघायला गेलं तर आपण सगळेच अभिनेते असतो आणि लहानपणापासून आपण अभिनयच करत, शाळेत अभ्यास करत नाही त्यावेळेस आपण जो काही घरी अभिनय करतो की मला पोटात दुखतंय आणि मला शाळेत जायचं नाही. सो बेसिकली अभिनय हा लहानपणापासूनच करत होतो. फक्त ठरलं नव्हतं की यात करिअर करायचं. जे हळूहळू म्हणजे मी 9वीत असताना माझा दादा तो 11वीत सिद्धार्थ कॉलेजच्या एका ड्रामा ग्रुपशी कनेक्टेड होता आणि त्याला कळलं की असा एक प्रकार आहे, म्हणजे आपण अभिनय जो करतो त्यासाठी बऱ्यापैकी आपल्याला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे, ज्याच्यातून आपण करिअर म्हणून याकडे बघू शकतो. माझा सख्खा मोठा भाऊ ज्यावेळेस हे करायचा, तो नाटक करायचा, त्याने संतोष पवार जे आहे त्यांच्यासोबत यदा कदाचित नावाच्या नाटकाचे बरेचसे प्रयोग केले होते. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही गंमत आहे, म्हणजे याआधी मला फक्त शाहरुख खान सारख्या गाण्यांवरती लिपसिंग करायचं होतं, त्याच्या पलीकडे अभिनय मला माहित नव्हता. पण जेव्हा दादाने ही गोष्ट सुरू केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, हे थोडं वेगळं आहे, आपल्याला जरा फोकस करावा लागेल. सो FM वरती जे काही कार्यक्रम लागायचे, फार आधी एक पात्री कार्यक्रम लागायचा, सो मी ते ऐकायचो आणि ते लक्षात ठेवायचं. आणि फॉर्च्युनेटली आमच्या मॅम होत्या, वंदना मॅम, ड्रॉइंगच्या टीचर, ज्या फक्त ड्रॉइंग नाही शिकवायच्या, त्या फॉर होत्या आर्ट सेट. मग ते कुठल्याही पद्धतीचं आर्ट असेल. सो ते त्यांच्या लेक्चरला ते आम्हाला पहिली 10 मिनिटं चित्र काढून दाखवायच्या, आम्हाला सांगायच्या की असं चित्र काढा, तसं चित्र काढा. डोंगरदऱ्यांच्या पलीकडे मी कधी गेलो नाहीये चित्र काढताना. आय थिंक आपण बरेच जण असे असतो जे डोंगर काढतो, नदी काढतो, दॅट्स इट. मला वाटतं मोठ्या मोठ्या चित्रकारांचं पण पहिलं चित्र हेच असेल की डोंगर, सूर्य आणि 4 या आकड्याचे 4 पक्षी. ऍक्च्युली पण 10 मिनिटांनंतर वंदना मॅम आम्हाला सांगायच्या की तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही परफॉर्म करा. आय वॉज द ओनली वन ज्याने शाळेत पहिल्यांदा 9वीत असताना एक पात्री काहीतरी परफॉर्म केलं होतं. कारण मी ऐकत होतो त्यामुळे मला माहित नव्हतं ते परफॉर्म कसं करायचं, सो मी ते बोलून दाखवलं होतं. तर त्यांना ते खूप आवडलं आणि पहिल्यांदा मला कळलं की वाचिक अभिनय असा एक प्रकार असतो जो त्यांच्याकडून मला कळला. सो मला लक्षात आलं की आपण काहीतरी छान करू शकतो. पण मला असं वाटत होतं की हे कदाचित वक्तृत्व स्पर्धेकडे वळेल. राईट. पण फॉर्च्युनेटली दादा, जसं मी म्हटलं की तो काही ड्रामा ग्रुपशी कनेक्टेड होता, त्यामुळे ते वक्तृत्वाकडे न जाता अभिनयाकडे वळलं. आणि मग हळूहळू मी दादासोबत काही स्किट्स करू लागलो. दादाने मला काही ठिकाणी नेलं, मला गाईड केलं, डिरेक्ट केलं. मग एखाद दुसरं बक्षीस यायला लागलं आणि त्या बक्षिसानंतर मग 11वी-12वीत मी ठरवलं की आता अभिनय करायचं. सो मग स्किट्स आणि स्ट्रीट प्ले वरती जास्त भर दिला, सो दॅट कॉन्फिडन्स जरा जास्त बूस्ट होईल. मग विरार सारख्या ठिकाणी, कल्याण सारख्या ठिकाणी स्ट्रीट प्लेस केले, सो दॅट लोकांचं आपण काय रिॲक्शन्स घेतोय ते बघितलं. आणि मग बूम, 13वी पासून कीर्ती कॉलेजमध्ये आल्यानंतर आय डिसाइडेड की आता मला हेच करायचं. मग हळूहळू एकांकिका करा. राईट. आणि ह्याच्यातूनच मला वाटतं आत्मविश्वास आपला हळूहळू बिल्डअप होत जातो आणि मगच आपण जाऊन प्रत्यक्ष मोठ्या स्क्रीनवरती वळू शकतो. बरोबर. आणि जनरली कलाकारांचं असं असतं की आधी नाटक होतं, म्हणजे आधी एकांकिका होतात, मग नाटक होतं, मग सिरियल होते आणि मग कुठेतरी जाऊन चित्रपटाकडे ते लोक वळतात. पण तुझं जरा वेगळं आहे, म्हणजे तू इथेही वेगळाच आहे. तुझा अभिनय आधी फिल्म्समध्ये लोकांनी पाहिला आणि मग तू सिरियल्स आणि नाटकांकडे वळलास. तर फिल्मचा प्रवास तुझा कसा सुरू झाला? जसं मी म्हटलं की मी कॉलेजला आलो आणि एकांकिका करण्यासाठी मी प्रयत्न करू लागलो, पण अनफॉर्च्युनेटली मला कुठल्याच एकांकिकेत रोल नव्हता मिळत. आय वॉज अ साईड किक. सो मला डायलॉग्स पाठ असायचे लीड्सचे. मला का काम मिळत नाही किंवा का नाही हे मला कळत नव्हतं. पण मग आय केम टू नो की अनुभवाचा भाग येतात. जे आता लीड करतायत त्यांनी आणखी काही वर्ष माझ्या आधी काम केलंय आणि त्यांना माहितीये की कसं वावरायचंय रंगमंचात. सो आय स्टार्टेड प्रिपेअरिंग मोनो ऍक्टिंग पॅचेस, सोलो लुकीज प्रिपेअर करायला लागलो मी. आणि त्या एकपात्री परफॉर्मन्स मधून मी ऑडिशन्स द्यायला लागलो. मी जिथे ऑडिशन्सला जायचो तिथे माझ्याकडे असलेला एकपात्री परफॉर्मन्स मी करायचो. सो फॉर्च्युनेटली अंकिता नागवेकर म्हणून माझी एक मैत्रीण आहे, तिने मला तिच्या एका मावशीचा रेफरन्स दिला जी सिनेमांसाठी काम करते, कास्टिंग. ती म्हणाली की तू तिला जाऊन अप्रोच तर कर ना की तुला ऑडिशन द्यायचंय वगैरे. मी जाऊन ऑडिशन दिलं आणि त्या म्हणाल्या छान करतोस, आम्ही एक सिनेमा करतोय नाईट स्कूल नावाचा, तर तू काम करशील का? झालं की मी एकांकिकेत लीड नाही केला. ते म्हणाले अरे ते महत्वाचं नाहीये, महत्वाचं काय तू चांगलं करतोयस ना, तर तू काम करशील का, तुला जमणार आहे का? मी म्हटलं हो मला जमणार आहे, पण माझ्या बोर्ड्स आहेत आता, म्हणजे मी 15वीला होतो तेव्हा. म्हटलं माझ्या बोर्ड्स आहेत तर काय करता येईल? तर त्या म्हणाल्या काय करता येईल म्हणजे आपण मॅनेज करू, तू मला सांग तुला जमणार आहे? मी म्हटलं हो. त्या म्हणाल्या तुझी एक्झाम कधी असते? म्हटलं सकाळी 11 ते दुपारी 2. त्या म्हणाल्या उत्तम, काहीच प्रॉब्लेम नाही, कारण आपल्या सिनेमाचं नावच नाईट स्कूल आहे त्यामुळे शूटिंग रात्री आहे. तर मी म्हटलं बस मला चालणार आहे. त्या म्हणाल्या अभ्यासाचं काय? म्हटलं काहीच प्रॉब्लेम नाही, मी सकाळी 5ला उठून 11 पर्यंत अभ्यास करेन, 11 ते 2 मी पेपर लिहीन आणि मग 3 वाजल्यापासून शूटिंग
शूटिंग करेन. फक्त माझं नशीब इतकं चांगलं होतं की जे सेंटर लागतं आपल्याला बोटसाठीचं, मला बँड्राला सेंटर लागलं होतं आणि माझं शूटिंग सुरू होतं जोगेश्वरीत. सो मला जास्त प्रवास नाही करावा लागला. इतकी मजा यायची त्या पूर्ण प्रोसिजरमध्ये. सिनेमा ही गोष्ट खूप जवळची का झाली, कारण जसं मी म्हटलं की स्ट्रीट प्ले करताना माझ्या डोक्यात त्यावेळेस तितकी अक्कल नव्हती 12वी-13वीत, पण हळूहळू जसे 4 माणसं भेटत गेली, 4 पुस्तकं वाचायला लागलो आणि कळायला लागलं की मनोरंजन फक्त मनोरंजन नसतं, त्यात प्रबोधन असणं फार गरजेचं आहे, फार जास्त गरजेचं आहे. आणि नाईट स्कूल सिनेमा हे कम्प्लिटली प्रबोधनाचं माध्यम होतं. सो रात्रशाळेत शिकणारी मुलं का इतकी खटाटोप करून परत शिकत असतात, काम करत असतात, पुन्हा शिकत असतात, बेसिकली जनजागृती काय असते ना हे मला त्या सिनेमात कळलं. आणि त्या सिनेमातून मग मला जो एक कॉन्फिडन्स क्रिएट झाला की डूड तू 70 mm साठी काम करू शकतोस. सिनेमाने फक्त मला काम नाही दिलं, काही माणसंही दिली जी मी कसा सुरू झाला, कोणकोणत्या सिरियल्स तू केल्यास, म्हणजे मला माहितीये पण लोकांसाठी आपण पुन्हा एकदा सांगूया. आणि त्याचा अनुभव कसा होता? फार कठीण, फार कठीण. म्हणजे मी कोणाला पॉइंट आउट नाही करत आहे, पण प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात घडलेली गोष्ट आहे. मी फार काही साध्य केलं अशातला भाग नाहीये, पण मी जो प्रवास अजूनही करतोय त्या प्रवासात एखादी गोष्ट मिळवण्यासाठीचा जो प्रवास आहे ना तो खूप कठीण, जो प्रत्येकाचा असतो. सिरियल्सला खूप गोष्टी असतात, टेक्निकॅलिटीज असतात, त्या सगळ्यातून मार्ग काढत तुम्हाला शेवटपर्यंत पोहोचायचं असतं. मला असं वाटलं की आपण सिरियल्स करायला हव्यात, कारण आजूबाजूला असणारी बरीच लोक मला विचारायचं की अरे तू नाटक करतो पण आम्हाला दिसत नाही, आणि मला त्यांना कन्व्हिन्स नाही करता यायचं की अरे नाटक बघण्यासाठी तुम्ही थिएटरला या ना. सो मला बेस्ट ऑप्शन असा वाटत होता की आपण टीव्हीवर दिसावं, म्हणजे लोकांना कळेल की आपण खरंच काम करतो. सो मी ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली. मी पहिली सिरियल केली होती आंबटगोड नावाची. विरेन वेसूवाला जो माझा बॅचमेट आहे, विरेन आणि दीपेशचे काका राजन वाघधरे वॉज द डिरेक्टर. त्यांनी मला ना मिमिक्री करताना बघितलं होतं कॉलेजमध्ये. सो त्यांनी विरेनला असं सांगितलं होतं की अरे तो चांगला मुलगा आहे रे, तो चांगली मिमिक्री करतो, त्याला पाठव कधीतरी ऑडिशनला. आणि विरेननी देवासारखं मला त्यावेळेत सांगितलं की अरे असं आहे, तू जा पटकन. सो विरेननी मला राजन काकांकडे पाठवलं आणि राजन काकांनी ऑडिशन घेतलं आणि पहिली सिरियल मी केली होती आंबटगोड, जी स्टार प्रवाहाला लागायची. एपिसोडिक काम करायचो मी त्यात, पण अनफॉर्च्युनेटली मी काही कारणांनी आजारी पडलो आणि मग मला ती मालिका सोडावी लागली आणि त्याच्यानंतर मी थांबलो होतो. पण पुन्हा सिरियल्सकडे वळण्यासाठी मला ऑडिशन्स द्यावे लागले. सो मी खूप ऑडिशन्स दिले, खूप. पण मला लक्षात येतोय त्याची इंटेन्सिटी. कारण माझ्यासाठी एकच गोष्ट होती की मला सकाळी उठायचंय, मला इधर गोरेगावला जायचंय किंवा वर्सोवाला जायचंय आणि मला लोकांना विचारायचं की तुमच्याकडे काम आहे का, मला काम करायचंय. आणि मला सगळ्यांनी रिजेक्ट केलं होतं, कारण बरेच जण म्हणायचे अरे नाही कॅरेक्टरसाठी फिट नाही बसत आहे, किंवा अरे तुझं भाषेवर अजून प्रभुत्वच नाहीये. आणि अनडाऊटेडली माझ्यात काही फ्लॉज होते, अजूनही आहेत, ज्याच्यामुळे पण कामं गेली आणि कधी कधी माझं नशीबच वर्क नाही करायचं. सो समहाव एंडेड अप गोईंग कांदिवली बसरा स्टुडिओ, जिथे एका सिरियलसाठी ऑडिशन सुरू होतं. त्या अगोदर फक्त आंबटगोड केली होती, मध्ये काहीच केलं नव्हतं. सो मी बसरा स्टुडिओजला गेलो आणि तिथे मला माझेच बरेच मित्र भेटले जे एकांकिका करतात. आणि लाईक अरे यार हे सगळे चांगले नट आहेत यार, आता मी यांच्यासमोर उभं नाही राहू शकणार, मला माहिती आहे. सो मी ठरवलं की आपण ऑडिशन नको देऊया. आणि मी बाहेर आलो आणि माझा खूप जवळचा मित्र प्रशांत केणी आला. तो म्हणाला अरे तू काय करतोय? म्हटलं अरे ऑडिशनला आलो होतो. झालं? मी म्हटलं नाही झालं, ऍक्च्युली खूप लोक आहेत आणि मला तर भीती वाटते. थोडाला येडा आहे काय, चल. आणि आय डोंट नो त्याच्या त्या येडा एकामध्ये इतका फील होता ना, हा मी काय येडा आहे काय. आणि मी परत आत गेलो आणि आत गेल्यानंतर समोर अजय सरतापे म्हणून एक डिरेक्टर होते. ते म्हणाले की तू मला मन्याच्या कॅरेक्टरला जाताना दिसतोयस, तू मन्याचं ऑडिशन दे. सो मी कॅरेक्टरचं नाव यासाठी घेतोय कारण मन्या या कॅरेक्टरसाठी ज्यावेळेस मी ऑडिशन दिलं त्यावेळेस ते पहिल्याच फटक्यात त्यांना खूप आवडलं. ते म्हणाले की अरे करेक्ट, हेच आहे, हा मन्या आहे, आपल्याला मन्या हवाय हा. आणि मग मला पुन्हा दुसऱ्या राऊंडसाठी बोलवलं. पशा मला म्हणाला की प्रशांत, तुम्हाला म्हणाला बघ मी तुला बोललो असतो जा, तर तू मन्यासाठी सिलेक्ट नसता झाला. तर मी म्हटलं हा रे. आणि मी दुसऱ्या राऊंडला गेलो, दुसऱ्या राऊंडला पण सिलेक्ट की अरे चांगलं करतोय, म्हणजे हा जाऊ शकतो. आणि आता लास्ट राऊंड होता जो चॅनलकडे जाणार होता आणि मला 1 महिना काही फोनच नाही. लाईक की काय झालं असेल काय नाही, अजय सरांचा माझ्याकडे नंबर नाहीये, मी फोन करून विचारू शकत नाही, ते खूप ऑड वाटेल. आणि मला कळलं की मी रिजेक्ट झालो. मी पशाला म्हटलं बघ मी गेलो होतो तर बरं झालं होतं ना, मी चाललो होतो, कदाचित होप तरी नसती राहिली. पण मग ह्या मधल्या काळात ना फायनान्शियली मी खूप डाऊन होत चाललो होतो, कारण काम नव्हतं. सो विनोद गायकर जो माझा गॉडफादर आहे असं मी हक्काने सांगू शकतो, कारण त्याने मला खूप गोष्टींमधून बाहेर काढ. ज्यावेळेस मी कलाकार म्हणून खचत चाललो होतो, मला काम मिळत नाहीये या गोष्टीने, त्यावेळेस त्या खचण्यातून ज्याने मला बाहेर काढलं तो विनोद गायकर आहे. मी ऋणी नाही म्हणू शकत किंवा उपकारही नाही म्हणू शकत. त्याने जे माझ्यासाठी केलंय ते तो माझ्याकडे लहान भावाच्या नजरेने बघतो, मी त्याच्याकडे मोठ्या दादाच्या नजरेने, आणि आमचं नातंही तसंच आहे. सो विनोद दादाने मला फोन केला आणि मला म्हणाला की बघ तुला पैशांची गरज आहे आणि मला एका हेल्पिंग हँडची, सो तुला आवडेल का मला घोस्ट रायटर म्हणून काम करायला माझ्यासाठी. आणि लाईक आय एम कम्प्लिटली ओके विथ इट, कारण मला लेखन करता येतं आणि आता माझ्या घरात पैशांची गरज आहे. सो तो मला म्हणाला की एक काम कर, मी तुला काही पैसे देईन, मी जेव्हा सांगेन तेव्हा फक्त माझ्यासाठी लिही. मी म्हटलं चालेल. आणि 2-4 महिने
त्या मधल्या काळात 2-1 महिने छान चाललं होतं सगळं. मी लिहित होतो, मी पैसे कमवत होतो दादाकडून, 4 गोष्टी आणखीन वाचायला मिळत होत्या. आणि अचानक त्याला एक फोन आला की अरे आम्ही एक सिरियल करतोय आणि सिरियलसाठी ना एक अराउंड 28-29 वर्षाचा दिसणारा मुलगा हवाय जो मॅरिड वाटू शकतो नुकताच. आणि तो म्हणाला की कसा हवाय? तो म्हणाला असं बारीक सारीक असला तरी चालेल, मिशी बिशी असेल तर बघ. आणि जस्ट बिकॉज माझं मनाचं ऑडिशन रिजेक्ट झालं होतं म्हणून मी दाढी बिडी केलीच नव्हती. मी तसाच केस वाढवून, आता काय आपण लेखक आहोत अशा आविर्भावात दाढी मिशा वाढवून त्याला असिस्ट करत होतो. आणि तो म्हणाला की अरे माझ्या समोर एक बसलाय मुलगा, मी त्याचं ऑडिशन पाठवू का? तर तिथून म्हणाले हा तू पाठव, कारण आम्हाला खूप अर्जंट लेवलला आहे. म्हणाले ठीक आहे. आणि मग आम्ही एक व्हिडिओ ऑडिशन तयार केलं, सेल्फ टेस्ट तयार केला आणि तो पाठवला. आणि तिथून फोन असा आला, अरे ह्याने मनाचं ऑडिशन दिलं होतं, हा मिशी लावल्यानंतर मोठा वाटतो की, एक काम कर ह्याला सांग आम्हाला फोन करायला. म्हटलं की काय झालं दादा? म्हणाला तू फोन तर कर. आणि मी फोन केल्यानंतर मग मला कळलं की आता कुठलेच राऊंड होणार नव्हते आणि आय वॉज सिलेक्टेड. एक मिनिट म्हणजे कारण मला कळतच नव्हतं की नेमका प्रवास कुठल्या दिशेने सुरू आहे, की मी काय करतोय. मी गेलो होतो वेगळ्या कॅरेक्टरसाठी, मी रिजेक्ट झालो, मग मी बाहेर पडलो तेव्हा आता एक वेगळा माणूस म्हणून मी काही कामं करतोय, लेखक म्हणून मी कामं करतोय आणि आता मी परत ऍक्टर म्हणून चाललो. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मी सिरियल करायला सुरुवात केली, मी आणि माझी पार्टनर दिशा दानडे, कारण दिशा आणि मी 8 वर्ष झाले मित्र होत आणि आम्ही इतके जास्त कमालीचे मित्र होत ना की आम्हाला एकमेकांच्या रिॲक्शन्स मधून कळतं की आता आम्हाला पुढे काय रिॲक्ट व्हायचंय किंवा डायलॉग काय घ्यायचाय. सो ती जी सिरियल होती त्या सिरियलसाठी आम्ही भेटलो, मी आणि दिशा, आम्हाला एका ठिकाणी बोलवलं होतं. सो मी दिशाला बघितलं, म्हटलं तू इथे काय करतेस? ती मला म्हणाली की तू इथे काय करतोस? मी म्हटलं अगं माझं सिलेक्शन झालंय. ती म्हणाली माझंही. तर मी म्हटलं ओके नाईस. तर मला फार असं वाटलं की आमची पात्र वेगळी वेगळी असती. मग आम्हाला कळलं की ही मालिका झी मराठीवर प्रसारित होणार आहे. त्यावेळेस आमचं असं झालं की झी मराठीवर हा मोठा चॅनल आहे. मग आम्हाला कळलं त्या मालिकेचं नाव जागो मोहन प्यारे. म्हटलं क्या बात, कमाल. कारण जागो मोहन प्यारे नावाचं सिद्धार्थदादाचं नाटक खूप फेमस होतं. असं म्हटलं कमाल, आता मज्जा येणार आहे. मग आम्हाला कळलं त्यात अतुल परचुरे आहेत, सुप्रिया पाठारे आहेत आणि श्रुती मराठे आहे. की अरे झालं ना, 3 एज मधले 3 स्टार्स आहेत आपल्यासोबत. आणि माझं असं झालं होतं की आता मला काही नको, आता मी काय करतोय, कसं पात्र करणार आहे, आय डोंट केअर अबाउट इट, इट इज जस्ट की आता मला काम करायचंय. आणि मग मला कळलं की दिशा जी आहे ती माझ्या बायकोचा रोल करणार. इट्स लाईक सगळं सेट आहे, कारण सगळ्याच गोष्टी जुळून आल्या होत्या, घडून आल्या होत्या. सो बेसिकली ज्यावेळेस आम्ही सगळे भेटलो आणि आम्हाला कळलं आम्ही अशी एक मालिका करणार आहे, आम्हाला खरंच माहित नव्हतं की ती इतकी गाजेल, लोकांना इतकी आवडेल. पण आता मालिका संपून जवळजवळ 1.5 वर्ष झालं. पण आजही कुठला तरी शाळकरी मुलगा मला बघतो आणि म्हणतो अरे राहुल काका तुझी जाडी बायको कुठे आहे? आणि मला इतकं गोड वाटतं की लोकांनी आमचा व्यंग जरी लक्षात ठेवला असेल ना, मला बरेच जण म्हणतात अरे तू तोच ना लुकडा, त्या जाडीचा नवरा. मला असं फार बरं वाटतं की लोकांनी जरी व्यंग लक्षात ठेवलं असलं ना तरी त्या व्यंगामागचं आमचं जे पात्र आहे ना ते मनात ठेवलंय, ते साठवून ठेवलंय, ते विसरत नाहीये. आणि आपल्यासारख्या म्हणजे तरुणांनी किंवा मिडल एज माणसांनी, म्हाताऱ्या माणसांनी लक्षात ठेवण्यापेक्षाही लहान मुलं जी कार्टून्स मध्ये रमतात, जी खोट्या जगात रमत असतात, त्यांनी हे पात्र स्वतःच्या मनात जपून ठेवणं फार मोठं आहे माझ्यासाठी. आणि आय थिंक ह्या पूर्ण मालिकेचं कौशल्य येते की ज्यांनी मला, त्या मालिकेने मला इतकं सगळं दिलंय. ह्या मालिकेत तुझं जे कॅरेक्टर होतं आणि तुझी आणि तुझ्या बायकोची जी केमिस्ट्री होती, आय एम शुअर प्रत्येकाला तुम्ही हसवलंय फॉर शुअर. आणि तू लोकांना हसवण्याचा तुझा जो सिलसिला आहे तो अजूनही पुढे कंटिन्यू झाला महाराष्ट्राची हास्य जत्राच्या माध्यमातून. तो अनुभव कसा होता? महाराष्ट्राची हास्य जत्रा खूप आउट ऑफ द बॉक्स आलं होतं. जागो मोहन प्यारे संपली 10 नोव्हेंबरला आणि 30 नोव्हेंबरला आम्ही रॅपअप पार्टी केली. 30 नोव्हेंबर ज्या दिवशी माझा बर्थडे आणि अतुल सरांचा बर्थडे असतो एकाच दिवशी. सो आम्ही त्याच वेळेत सगळं आटपून घरी आलो आणि मला ना पायाचं ऑपरेशन निघालं नेमकं मांडीचं. सो मी म्हटलं ठीक आहे आता काही काम नाही माझ्याकडे तर करून टाकूया. आणि मी 5 डिसेंबरला ऑपरेशनसाठी साताऱ्यात गेलो, ऑपरेशन केलं. 7 डिसेंबरला मला विनायक पुरुषोत्तमचा फोन आला, जो हास्य जत्राचा असोसिएट डिरेक्टर आहे. तो म्हणाला की आम्ही ऑडिशन्स घेतो, तू येशील? मी म्हटलं अरे माझ्या पायाचं ऑपरेशन झालं, मी साताऱ्यात आहे. तो म्हणाला ठीक आहे मग आपण नेक्स्ट सीझन ट्राय करू. म्हटलं नाही थांब, बघतो मी काहीतरी करतो. माझा दादा ज्याने ह्या गोष्टीची सुरुवात केली तो मला म्हणाला, बाकी सगळे म्हणाले की नको जाऊ. माझा दादा वॉज द ओनली पर्सन जो मला म्हणाला मी तुला घेऊन जाणार, आपण टॅक्सी करून जायचं इथून, काय प्रॉब्लेम नाही, जायचं ऑडिशन द्यायचं. आम्ही 7 तारखेच्या रात्री विचार केला, 7 तारखेलाच रात्री आम्ही गाडीत बसलो, 8 तारखेला सकाळी मुंबईत पोहोचलो, 8 तारखेला आम्ही ऑडिशन दिलं, 10 तारखेला मला फोन आला तू सिलेक्ट झालास. आणि मला काही कळतच नव्हतं. मी म्हटलं शूटिंग, ते म्हणाले 25 तारखेपासून आहे. सो मी डॉक्टरांना फोन केला, म्हटलं जखमेचं काय? ते म्हणाले काही प्रॉब्लेम नाही, आपलं झालंय सगळं करून, फक्त ड्रेसिंग करायचे, काही टाके काढायला लागतील, ते तू तिथल्या जवळच्या हॉस्पिटलमध्येही काढू शकतोस. लाईक ओके. आणि मग त्याच्यानंतर ते टाके घेऊनच मी परफॉर्म केले पहिल्या 3 स्किट्स. दुसऱ्या स्किटला त्याच्यातून रक्त येत होतं कारण मी खूप जास्त उड्या मारत होतो. पण हे सगळं करत 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 लोकांना हसवत राहिलो आणि आय गेस मी खूप प्रामाणिक राहिलो त्यावेळेस या पर्टिक्युलर गोष्टीशी, म्हणून कदाचित हास्य जत्रा
सीझन 2चा मी विजेता ठरू शकलो. राईट. आणि आय एम शुअर ही खूप मोठी गोष्ट होती तुझ्यासाठी ऍज अ कलाकार, आणि ह्याच्यामुळे अर्थात तू जास्त लोकांपर्यंत पोहोचलास. सध्या तू नाटकही करतोयस एक, त्याबद्दलही थोडं. सध्या मी जे होईल ते पाहावे अशा नावाचं एक पॉलिटिकल बॅकग्राऊंडवर बेस्ड पॉलिटिकल सटायर म्हणू शकतो आपण, असं एक नाटक करतोय जे लिहिलंय अभय दखणेंनी आणि मंगेश सातपुते याचे दिग्दर्शक आहेत. प्रायोगिक नाटक करण्याचा मागचा अट्टहास इतकाच होता की या मधल्या काळात ज्यावेळेस हास्य जत्रा सुरू होतं, जागो मोहन प्यारे सुरू होतं, बॅकबेंचर्स नावाची वेब सिरीज जी मी विनोद दादाच्या अंडर केली, त्या मधल्या काळात ना कनेक्शन जे होतं ना रंगभूमीशी ते जरासं तुटलं होतं असं मला वाटत होतं. सो स्वतःवरती प्रयोग करण्यासाठी काहीतरी प्रायोगिक नाटक तरी किमान करावं अशी माझी इच्छा होती, आणि म्हणूनच मी जे होईल ते पाहावे करण्याचा निर्णय घेतला, आणि तो निर्णय वर्थ होता असं मला वाटतं. कारण आता मी इतका जास्त वाचिक अभिनयाबद्दल पुन्हा सजग झालोय की मला कळायला लागलंय की थांब, तुला वाक्य डिलिव्हर कसं करायचंय, त्याचा मोटिव्ह काय, याचा विचार करूनच तू हे सगळं करायला हवंस. हे फक्त या नाटकामुळे घडतंय. कारण मधल्या काळात मी इतक्या डे टू डे गोष्टीला फॉर झालो होतो ना की अच्छा आज आपल्याला पटकन शूट करायचंय, पटकन संपवायचंय, 2 मास्टर 1 क्लोज असं करायचं, ह्या गोष्टीला फॉर झालो होतो, जे थांबवून आता मी पुन्हा परत पात्राच्या दृष्टीने आणि वाक्याच्या दृष्टीने विचार करतो. आणि मला वाटतं रंगभूमी ही एक कार्यशाळाच आहे, त्यामुळे तिकडे जर तुम्ही मेकॅनिकल झालेला असाल ते सगळं तुमचं निघून जातं आणि तुम्ही ऍट द मोमेंट रिॲक्ट करायला शिकताच, तुमच्याकडे पर्यायच नसतो. तू वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तर काम केलंच आहेस, आणि आता जे आजकालचं माध्यम आपण म्हणतो की वेब सिरीज किंवा हे वेगवेगळे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, ओटीटी प्लॅटफॉर्म्स, त्याच्यावरतीही तू आता काम करायला लागलेला आहेस, करतोयस. त्याबद्दल थोडक्यात सांग. सगळ्यात आधी तर बॅकबेंचर पुन्हा एकदा, कारण त्याच एका गोष्टीमुळे मला ओटीटी प्लॅटफॉर्म काय हे कळलं. सगळ्यात जास्त व्हायरल वेब सिरीज होती 2016ची ती. त्यानंतर मग आणखीन वेब सिरीज आल्या ज्या खूप छान होत्या, पण बॅकबेंचर्समुळे मला अनुभव आला, मला कळलं की मला करायचं काय. त्यानंतर परत तोच ऑडिशनचा आगा कंटिन्यूज, आणि मी बऱ्याच ठिकाणी ऑडिशन्सला गेलो, आणि मी अमेझॉन प्राईम वरती लाखो मेक नावाच्या एका वेबसिरीजसाठी पार्ट बनू शकलो सीझन 2 साठी. आणि तिथे मला फार छान लोक भेटली ज्यांनी मला माझ्या कामाचं कौतुक केलं आणि मला काही कॉन्टॅक्ट दिले. मला म्हणाले की तू मराठीत चांगलं काम करतोस, चांगली गोष्ट आहे, पण मेक शुअर की तू हिंदीतही काम करशील आणि लोकांच्या नजरेत येशील. सो त्यांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट थ्रू मी काही कास्टिंग डिरेक्टर्सला भेटलो. आता नुकतंच मी अभिमन्यू रे नावाचे जे सगळ्यात मोठे कास्टिंग डिरेक्टर आहेत, ज्यांनी चक दे इंडिया या सिनेमाचं कास्टिंग डिरेक्शन केलं, त्यांनी मला मध्यंतरी बोलवलं होतं एका ऑडिशनसाठी. जे ऑडिशन मी क्रॅक केलं त्यात प्रत्येक कॅरेक्टर मागे जवळजवळ 2,500 लोक आले होते. आता मला सांगताना फार आनंद होतोय, प्रॉब्ली मी ही गोष्ट पहिल्यांदाच कुठल्या तरी माध्यमातून शेअर करतोय की मी नेटफ्लिक्ससाठी काम करतोय आता. त्यांची येऊ घातलेली क्लास ऑफ 83 नावाची एक फिल्म आहे, ज्याचे प्रोड्युसर्स आहेत रेड चिलीज. म्हणजे ज्या शाहरुख खानला बघून मला काम करायची इच्छा झाली होती त्याच शाहरुख खानच्या प्रोडक्शन अंतर्गत मी आता काम करतोय. आणि ही फिल्म प्रॉब्ली ऑगस्ट पर्यंत रिलीज होईल. अजूनपर्यंत माझ्याकडे कन्फर्म डेट नाहीये. आय होप की माझी बाकी जशी कामं सगळ्यांना आवडली, मी जसं बऱ्याच जणांना हसवलंय, आय होप की हे काम थोडं वेगळं आहे, कारण यात मी ग्रे शेड करतोय. सो लोकांना हे काम पण आवडेल. आय एम शुअर त्यांना ते आवडेल. आणि नेटफ्लिक्स हे खरंच एक खूप मोठं माध्यम आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ही गोष्ट, आणि त्यामुळे तुला खूप खूप शुभेच्छा त्यासाठी. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय, पण मला वाटतं हा प्रश्न मला तुला विचारलाच पाहिजे की एक कलाकार जो असतो त्याला स्वतःचा असा एक अभ्यासही करायला लागतो. तोही एक काही गोष्टी बघत असतो, तोही काही वाचत असतो, तो इतरांची कामही बघत असतो, आणि त्यातून आपण नेहमीच शिकतो. काय करायचं हे तर शिकतो, आणि काय करू नये हे पण शिकतो. तर तू आता अभिनेता आहेस, तू खूप छान डान्सही करतोस, त्याबद्दलही तू थोडंसं सांग याच्यामध्ये. आणि तू म्हणालास तसं तू लिहितोसही, तू कॉमेडीही करतोस आणि वेगवेगळ्या माध्यमांसाठी कामं करतोस. तर तू कोणत्या गोष्टींचा अभ्यास करतोस, तू काय वाचतोस, तू काय बघतोस? अनफॉर्च्युनेटली माझं वाचन फार कमी आहे. म्हणजे मधल्या काळात मी फार वाचायचो, पण ती सवय हळूहळू जस्ट बिकॉज ऑफ फोन्स तुटायला लागली. पण फोन्सवरती काही ना काहीतरी मी वाचत असतो, जरी ते असं पुस्तकाच्या माध्यमातून नसलं तरीही. पण तू जे मला विचारलंस ना आता, मला फार असं वाटतं की मी सगळ्यांचं काम बघतो. म्हणजे माझा एक मित्र आहे खूप जवळचा, गौरव मोरे, सगळ्यांना माहितीही असेल, तो उत्तम कलाकार आहे. गौरव मोरेने मला एकच वाक्य सांगितलं होतं की एक चांगला ऍक्टर चांगल्या ऑब्झर्वेशन मधून क्रिएट होतो. अगदी. सो ते वाक्य माझ्या डोक्यात अजूनही आहे. ते त्याने मला सांगितलं होतं 2008 साली की पृथ्वी हे लक्षात ठेवा तर तू चांगला ऍक्टर होऊ शकशील. पण ते वाक्य अजूनही लक्षात राहण्याच्या मागचं कारण इतकंच आहे की प्रत्येक गोष्ट, आता मी तुझ्याशी बोलत असताना तुझे हावभाव, जरी तू मुलगी असलीस तरी ते मला किती जास्त हेल्प करणार आहेत पुढे जाऊन. समजा मी एखादा इंटरव्ह्यूचा सीन दिला तर मला कसं रिॲक्ट व्हायचं हे सुद्धा मला कळणार आहे. सो हे जे ऑब्झर्वेशन असतं ना, हे प्रत्येकाकडून येत असतं. हे लहान मुलगा असेल, मोठा माणूस असेल, म्हातारा माणूस असेल, तरुण माणूस असेल, कुणीही असेल, यांच्याकडून येत असतं. आणि राहिला प्रश्न म्हणजे वाचनाचा, तर मला असं म्हणायचंय की जे जमेल, जे मिळेल ते वाचावं. म्हणजे काहीच नाही, माझ्याकडे एक कादंबरी नाहीये, पण तुझ्याकडे एक पेपर तर येत असेल, त्या पेपरमध्ये काय घडतंय काय नाही घडतंय ते वाच. त्याच्यातून काही ना काहीतरी 4 नवीन शब्द आपल्याला शिकायला मिळतात. यू नेव्हर नो, तुला कुठला तरी असा वेगळा शब्द ऐकायला किंवा वाचायला मिळतो जो तू कधीच
विचारही केला नसेल की असा अस्तित्वात आहे शब्द. आणि बघणं म्हणशील तर मला असं वाटतं की सध्या टीव्ही सोडून या व्यतिरिक्त जसं तू म्हणालीस OTT प्लॅटफॉर्म्स असतील, अमेझॉन असेल, नेटफ्लिक्स असेल किंवा सिनेमे असतील वेगवेगळे, जागतिक सिनेमे असतील, ते बघणं फार गरजेचं आहे. कारण आपण ना अनफॉर्च्युनेटली फक्त रोमॅन्टिक गोष्टींमध्ये अडकलो. मला असं वाटतं त्याच्या पलीकडेही खूप वेगळ्या गोष्टी आहेत, वेगळा रोमॅन्टिसिझम आहे, तर तो आपण एक्सप्लोर करायला हवा. राईट. या क्षेत्रात यायला अनेक तरुण लोक उत्सुक आहेत आणि अनेक लोक तू म्हणालास तसं ऑडिशन्स देत असतात आणि अनेक वेळ असंही होतं की त्यांना नाही सापडत मार्ग, त्यांना नाही योग्य वेळी योग्य सल्ला मिळत किंवा योग्य मित्रही मिळत. तर तुला जो अनुभव आतापर्यंत आलेला आहे त्यातून असं काही आहे का जे तुला त्यांना सांगावंसं वाटेल जेणेकरून त्यांचा प्रवास जो या क्षेत्रातला आहे तो थोडासा तरी सुखकर होईल? अगदी मला इतकंच सांगायचं आहे की आपण प्रयत्न करणं सोडलं ना की प्रॉब्लेम क्रिएट होतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्याला कुणीच मदत नाही करत आहे किंवा आपल्याला कुणीच मार्गदर्शन करत नाही, तर असं नाही होत. आता आपण 21व्या शतकात आहोत, आपल्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन्स आहेत. एक व्हिडिओ बनवायला जास्तीत जास्त 2 दिवस लागतात. स्वतःचा एक ऍक्टिंग करतानाचा व्हिडिओ, मी स्पेशली ऍक्टिंग बद्दल बोलतोय, म्हणजे कारण माझं असं प्रांजळ मत आहे, मला कोणाच्या भावना दुखावायच्या नाहीत, पण संगीतकार किंवा गायक यांना रियाज करता येतो, डान्सर्स यांना रिहर्सल्स करता येतात, पण एका ऍक्टरला अनलेस अँड अंटिल त्याचं एखादं काम सुरू नाहीये त्याच्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी रिहर्स करायला जमत नाही. कारण तो एकच गोष्ट पूर्ण आयुष्यभर रिहर्स नाही करू शकत. वेगवेगळे इमोशन्स रिहर्स करावे लागतात, पण तशी सोय नाही आपल्याकडे. कारण आपण फक्त नाटकांमधून रिहर्सल्स करत असतो किंवा सिनेमाच्या आधी रिहर्सल्स करत असतो, सिरियल्सला आपण प्रोजेक्ट असेल तर आपण रिहर्स करतो. तर माझं असं म्हणणं आहे की हे आपण आपल्याला सांगितलेलं खोटं आहे की आपण रिहर्सल नाही करू शकत किंवा आपल्याकडे काही नाहीये. माझं असं म्हणणं आहे की वेगवेगळे ऍप्स येतात आता ज्याच्यावरती तुम्ही लिपसिंग करू शकता, ऍक्टिंग करू शकता. तिथे जाऊन तुम्ही तुमचं काहीतरी क्रिएट करा, तुम्ही क्रिएटर व्हा. त्यातून काय घडणार आहे तर तुम्हाला जर एखाद्यापर्यंत पोहोचता येत नसेल तर तुम्ही ते तुमच्या सोशल प्लॅटफॉर्मवरती टाका. आज ना उद्या कधी ना कधी कुणी ना कुणीतरी ते बघेल आणि त्याचा तुम्हाला फायदाच होईल असं माझं म्हणणं आहे. सो एक गोष्ट मला फार काय म्हणतो प्रकर्षाने सांगायची वाटते, ती म्हणजे की बॅकबेंचर्स बघितल्यानंतर माझा काही फॅनबेस क्रिएट झाला औरंगाबाद, धुळे, जळगाव अशा ठिकाणी. त्यांना आपल्या शाळेतले दिवस आठवले आणि त्यांनी मला बऱ्याच सोशल प्लॅटफॉर्मवरती मेसेजेस केले की आम्हाला तुमचं काम आवडलं, आम्ही पण ऍक्टर आहोत. सो मी त्या सगळ्या मुलांना गोळा करून, ज्यांनी मला असे मेसेजेस केले होते की आम्ही ऍक्टर आहोत आणि आम्हाला पण ऍक्टिंग करायची, तुमच्यासोबत ऍक्टिंगला घ्या, त्या सगळ्या मुलांना गोळा करून त्यांना मी मुंबईत एकदा बोलवलं होतं आणि एक मीटिंग केली. त्या सगळ्यांचे इंडिव्हिज्युअल नंबर्स माझ्याकडे आहेत, माझा पर्सनल नंबर त्यांच्याकडे आहे आणि आमचा एक ग्रुप सुद्धा आहे. सो आता कुठलंही ऑडिशन जर होत असेल ना तर मी तो ऑडिशनचा मेसेज आधी त्या मुलांना पाठवतो, कारण त्यांना औरंगाबादवरून कळत नाही की मुंबईत कुठे ऑडिशन सुरू आहे. सो त्यांना कोणतरी एक माणूस हवा जो त्यांना मार्गदर्शन करेल. तर माझं म्हणणं इतकंच आहे की आता जर मी त्यांच्यासाठी मार्गदर्शन, मला असं नाही म्हणायचं मी मार्गदर्शन करतोय किंवा मी खूप मोठं काहीतरी करतोय, पण मी जर त्यांचा मदतीचा हात होत असेल तर माझी इच्छा आहे की उद्या परवा ज्यावेळेस ते मोठे होतील किंवा सगळेच मोठे होणार आहेत, पण जर त्यांच्या आयुष्यात आणखीन छान काही घडलं तर त्यांनी ही गोष्ट विसरता कामा नये. त्यांनी सुद्धा ह्या गोष्टी करत राहाव्यात. ज्यांना गरज आहे त्यांना प्लीज मदत करा, मार्गदर्शन करा. आणि एकदम सोपा फंड आहे की जो दिखेगा वही बिकेगा. त्यामुळे स्वतःला दाखवत राहा. सोशल प्लॅटफॉर्मचा फक्त कोणाला तरी रॅक करण्यासाठी आणि टॅग करण्यासाठी वापर न करता त्यातून काहीतरी क्रिएटिव्ह गोष्टी घडाव्यात अशी माझी इच्छा आहे. राईट. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे मला वाटतं, कारण आपल्याला मदत करावी लोकांनी अशी आपली नेहमीच अपेक्षा असते, पण आपण जेव्हा ती एक स्ट्रगलिंगची फेज ओलांडतो, म्हणजे आपण ऍक्च्युली आयुष्यभर स्ट्रगल करतो, पण एक जो त्यातल्या त्यात कठीण काळ असतो तो जेव्हा आपण ओलांडतो तेव्हा आपल्या लक्षातच राहत नाही की अनेक असे लोक आहेत जे आता त्या काळात आहेत आणि आपण त्यांना मदत करायला हवी. तर मला वाटतं आजचा हा जो आमचा भाग आहे त्यातून काही टेक अवे असेल तर हा तरी नक्कीच आहे की इतरांनाही प्लीज मदत करा आणि ज्या प्रकारे तुम्हाला मदतीची गरज होती तशी त्यांनाही गरज आहे. आणि दुसरी म्हणजे तू म्हणालास तसं सोशल माध्यमांचा तुमच्या फायद्यासाठी लिटरली वापर करून घ्यायला